नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण आपला जो लेसन आहे इयत्ता 7वीचा लिटल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल याचे शब्दार्थ पाहणार आहोत किंवा वर्ड मिनिंग्स म्हणजेच इंग्लिशमधले काही कठीण शब्द आपण मराठीत त्यांचे अर्थ पाहणार आहोत। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रह खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे जर तुम्हाला इंग्लिश चांगल्या पद्धतीने समजावून घ्यायचं आहे किंवा शिकायचं आहे। तर अशा वेळेस शब्दसंग्रह शब्दभरणा तुमचा जास्तीत जास्त असायला हवा, त्याचे मिनिंग्स तुम्हाला माहिती असायला हवेत। म्हणून मी ह्या लेसनचे सगळेच वर्ड मिनिंग्स बरेच वर्ड मिनिंग दिलेले आहेत, शब्दार्थ दिलेले आहेत। तर वन बाय वन आपण ते पाहूयात। पहा, अर्ली म्हणजे लवकर, सुरुवातीचा, यार्ड्स म्हणजे अंगणे आणि यार्ड म्हणजे अंगण। ओके, ते प्लुरलमध्ये दिलं आहे। स्नो म्हणजे बर्फ, रील्स लहान ओढे, पाण्याचे छोटे प्रवाह, व्हिलेज गाव, पडल म्हणजे काय पाण्याचं डबकं, मॅन्युअर शेणखत, पाईल म्हणजे ढीग, लेन अरुंद रस्ता किंवा गल्ली, फार्म्स म्हणजे शेती, ड्रेस्ड म्हणजे कपडे घातलेले, कर्चिफ्स म्हणजेच हँकरचिप आपण ज्याला म्हणतो, डोक्यावर बांधायचा रुमाल, आणि चर्च तर माहिती ख्रिश्चन लोकांचं एक प्रकारे ते होली प्लेस आहे जिथे ते प्रेयर वगैरेसाठी जात असतात। गारमेंट्स म्हणजे वस्त्र किंवा कपडे, स्प्लॅश म्हणजे पाणी उडवणे, स्कोल्ड रागावणे किंवा ओरडणे, रेज्ड वर उचलले, स्कर्ट्स घेरदार स्कर्ट तुम्हाला माहितीच आहे, अँकल्स म्हणजे घोटे, अफ्रेड म्हणजे घाबरलेला भीती वाटणारा, स्ट्रेट म्हणजे सरळ, सॉफ्टली म्हणजे हळुवारपणे, बेअरली कसाबसा अगदी थोडक्यात, प्लम्प जोरात आपटले किंवा धपकन टाकले, बी स्पॅटर्ड म्हणजे शिंतोडे उडवले, पाणी उडवून भिजवले। तर प्रत्येक इंग्लिश वर्ड मी का वाचून दाखवते, तर तुमच्यासाठी तो वाचून दाखवते जेणेकरून तुमचं जे वर्ड्स रीड करण्याची पद्धत आहे किंवा त्या वर्डचे उच्चार आहेत, शब्दांचे उच्चार आहेत, प्रोनाऊन्सिएशन आहे ते करेक्ट असायला हवं। म्हणून मी जे काही वर्ड्स इंग्लिशमधून वाचते त्यांचं तुम्ही व्यवस्थितपणे आकलन करून घ्या किंवा त्यांचे उच्चार समजून घ्या। ओके, पुढचे वर्ड्स पाहूयात। स्ट्राईक म्हणजे मारणे, प्रहार करणे, स्पॉट्स डाग, अँग्री रागावलेली, स्कोल्डेड ओरडले रागावले, फ्रायटन्ड घाबरलेली, ट्रबल अडचण त्रास, कॉज्ड निर्माण केले घडवले, जम्प आउट बाहेर उडी मारले, पास्ड बाय तिकडून जात होती, बी स्पॅटर्ड म्हणजे शिंतोडे उडून माखलेले, सॉइल्ड मळलेले घाण झालेले, ॲकर्स्ड वन कार्टी किंवा दुष्ट मुलगी, रागाने वापरलेला शब्द आहे हा। त्यानंतर पर्पजली मुद्दाम जाणून बुजून, स्प्लॅश परत हा वर्ड दोनदा आलाय, पाणी उडवले, आणि ग्रास्प म्हणजे घट्ट पकडले, नॉक धपाटा फटका, नॉक आपण जे डोअर वगैरे वर नॉक करतो तो पण एक पद्धतीचा नॉक असतो, नेप ऑफ द नेक म्हणजे मानेचा मागचा भाग, हाऊल मोठ्याने रडणे, हंबरडा फोडणे, नेबर म्हणजे शेजारी किंवा शेजारी, क्वारल म्हणजे भांडण वाद, क्राऊड म्हणजे गर्दी, गॅदर्ड जमले, नेबर शेजारी, कर्स्ड शिव्या दिल्या किंवा शाप दिला, पुश म्हणजे ढकलणे, फाईट भांडण मारामारी, ग्रँडमदर आजी, स्टेप्ड इन मध्ये पडली, हस्तक्षेप केला, मिडस्ट मध्यभागी, पीजंट्स शेतकरी गावकरी, कन्सिडर विचार करा लक्षात घ्या, हॉलिडे सुट्टी किंवा सणाचा दिवस, रिजॉयसिंग आनंद साजरा करणे, सीन पाप, अटेन्शन लक्ष, नॉक हर ऑफ हर फीट तिला जोराचा धक्का बसला किंवा ती पडता पडता वाचली, एक्सचेंज वर्ड्स एकमेकांशी वाद घातला, बोलचाल झाली, वाईप ऑफ पुसून टाकले, पेबल गारगोटी किंवा लहान दगड, स्क्रॅच द ग्राउंड जमीन खरवडणे, चिप लाकडाचा तुकडा, विडन रुंद केले, रील छोटा पाण्याचा प्रवाह किंवा लहान
ओढा. नंतर पिझंट्स शेतकरी, गावकरी, फाईट भांडण, मारामारी, सेपरेट वेगळे करणे किंवा सोडवणे, शाउटेड ओरडली, लाफ्टर हसणे, चिप आपण पाहिलं मागच्याच याच्यात लाकडाचा तुकडा, बॉबिंग अप अँड डाऊन वर खाली हेलकावत जाणे, क्राऊड गर्दी, शेम ऑन यू तुम्हाला लाज वाटली पाहिजे ह्या अर्थाने, ऑन अकाउंट ऑफ मुळे कारणामुळे, फॉरगॉटन विसरले, डिअर प्रिय किंवा लाडके, वायझर म्हणजे अधिक शहाणे, अशेम्ड लाजलेले, स्कॅटर्ड पांगले किंवा विखुरले, पसरलेले म्हटलं तरी चालेल, फार्म्स म्हणजे शेती, लुक आउट सावध जपून, नेव्हर माइंड काही हरकत नाही, ॲडॅप्टेड रूपांतरित केलेले, ट्रान्सलेशन भाषांतर. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक वर्ड मी तुम्हाला वाचूनही दाखवला आहे जेणेकरून तुम्हाला प्रत्येक वर्डचा उच्चार कळलाच असेल इंग्लिशमधून कसा बोलायचा आहे तो वर्ड, जेणेकरून तुमचं रीडिंगसुद्धा चांगलं होणार आहे. आणि मला तर असं म्हणायचं आहे की तुम्ही रोज फक्त 10 वर्ड्स जरी म्हणजे 10 स्पेलिंग जरी पाठ करत गेले, लिहायचे छान 10 स्पेलिंग स्वतःच्या मनाने आणि त्यांचं पाठांतर करायचं आहे, जेणेकरून तुमचं जी व्होकॅब्लरी आहे शब्दसंग्रह आहे तो स्ट्रॉंग होणार आहे. म्हणजे भरपूर असे इंग्लिश शब्दांचे मिनिंग्स त्यांचे अर्थ तुम्हाला माहिती असणार आहेत, जेणेकरून जेव्हा तुम्ही ते लेसन रीड कराल पॅसेज रीड कराल तर त्या पॅसेजचा परिपूर्ण असा अर्थ तुमच्या तेव्हा लक्षात येईल आणि इंग्लिश हा विषय इंग्रजी हा विषय तुमच्यासाठी खूप खूप सोपा होऊन जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माझी व्हिडिओ नक्कीच आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्ससोबत ती शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर न्यू असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्ही कुठून कुठून माझ्या व्हिडिओ पाहतायत तर त्या गावांची किंवा त्या शहरांची नावंसुद्धा तुम्ही मला कमेंटद्वारे कळवली तर अतिउत्तम. ओके, चला तर मग भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.